बेस्ट आंदोलनासंदर्भातली जी केस कोर्टात आहे त्या संदर्भातल्या सुनावणीसाठी आज आम्ही कोर्टात आलो आणि कोर्टाने आता पुढची तारीख दिली आहे, 10 तारीख दिलेली आहे नोव्हेंबरची आणि एकूण जी लीगल प्रोसेस आहे ती फॉलो करून आम्हाला खात्री आहे की आम्ही ह्या केसमधनं निर्दोष मुक्त होऊ। सर हिंदी में जानना चाहेंगे कोविड पीरियड में एक पूर्ण केसमधलं जे सगळ्यात सिरियस कलम होतं कोविड कालावधीमध्ये केलेलं आंदोलन तेच दाखल केलेल्या आरोपपत्रातून गायब झालंय, म्हणजे हा प्रभाव म्हणायचा काय म्हणायचं? नाही, आता न्यायप्रविष्ट बाब आहे त्यामुळे त्याबद्दल विशेष बोलणं काय अपेक्षित नाही आहे, परंतु आपल्याला आश्वासित करू इच्छितो की जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचे प्रश्न घेऊन विविध कार्यालयात जाणं आमचं कर्तव्य आहे आणि कर्तव्य बजावणं हा गुन्हा होऊ शकत नाही। त्यामुळे आम्हाला खात्री आहे की जनसामान्यांचे प्रश्न सोडवणं हा गुन्हा होऊ शकत नाही। त्यामुळे आमच्यावर लावलेले सगळे आरोप हे बाजूला ठेवून आम्हाला निर्दोष मुक्त केलं जाईल या मॅटरमध्ये। पासपोर्टबद्दल काय झालं नेमकं? मला वाटतं काही आरोपी जे आहेत त्यांचा पासपोर्ट रिन्युअल होता, त्या संदर्भातला अर्ज केला गेला आणि तो मला वाटतं अलाव झाला आहे कोर्टातनं। सर यहाँ कोविड पीरियड में आप और लोढ़ा जी की तरफ से वेस्ट भवन में बिजली की बिल और कई मुद्दों को लेकर के प्रोटेस्ट किया गया था, उस मामले की सुनवाई को लेकर के आज अदालत में आज अदालत में बेस्ट मामले को लेकर सुनवाई थी, जिसमें जनप्रतिनिधि होने के नाते यदि कोई ऑफिस जाता है, पब्लिक ऑफिस जाता है, तो मुझे नहीं लगता है वो कोई गुनाह रहता है। इसके बारे में अभी तो केस चल रही है, सब जुडिस मैटर है, इसके बारे में विशेष बोलना उचित नहीं रहेगा। कोर्ट जो निर्णय देगी उसका हम आदर करेंगे। कोर्ट का आदर करना हर एक व्यक्ति का कर्तव्य है, उनके आदेशों का पालन करना हर एक व्यक्ति का कर्तव्य है और एक संविधान को मानने वाले नागरिक होने के नाते हम कोर्ट के हर प्रोसेस का पालन करेंगे, हर निर्णय का पालन करेंगे। अगली तारीख सर ख्याल ते 10 नोव्हेंबर दी गई। सर सुप्रीम कोर्टाने काही निर्देश दिलेले त्याचे पालन सुद्धा आपण करणार आहात? अगदी, मी सगळ्या कोर्टांचा मान राखतो आणि सगळ्या कोर्टांच्या आदेशांचं पालन करतो। सर सुप्रीम कोर्ट ने कहा है, सुप्रीम कोर्ट वाले मामले असं म्हणतंय की दिलेल्या आदेशांचं नीट पालन होतं, पण आज आपण सेशन कोर्टात आहोत, सेशन कोर्टाबद्दल बोलूया। आपण इथे आलात सर म्हणून नाही, मी आपल्याला आत्ताच सांगितल्याप्रमाणे एक लक्षात घ्या आपण की ज्या ज्या व्यक्तीचा संसदीय लोकशाहीवरती विश्वास असतो आणि ज्या व्यक्तीचा संविधानावरती विश्वास असतो त्यांनी संविधानाने स्थापित केलेल्या विविध अंगांचा म्हणजेच एक्झिक्युटिव्ह असेल, ज्युडिशरी असेल किंवा लेजिस्लेचर असेल, या संस्थांचा मान राखणं, आदर ठेवणं हे क्रमप्राप्त आहे, आवश्यक आहे। आणि मी एक संविधानाला मानणारा व्यक्ती असल्यामुळे मी निश्चितपणे कोर्टाने दिलेले आदेश आणि कोर्टाचा आदर हा सातत्याने ठेवीन आणि तसं करत असताना मी सातत्याने हीच अपेक्षा बाळगतो आणि मांडतो की विधिमंडळाचा अध्यक्ष असल्यामुळे विधिमंडळाची सार्वभौम्यता ही पण कायम ठेवणं, राखणं हे माझं कर्तव्य आहे आणि विधिमंडळ केव्हा विधिमंडळात जे पीठासीन अधिकारी आहेत त्यांचा पण आदर राखणं हे तेवढंच आवश्यक आहे। आपल्यावरती जे आरोप करतात त्यांच्याबाबत काय म्हणाल का सर? आरोप करणं हे प्रत्येकाचं प्रोरोगेटिव्ह आहे आणि आरोप केल्यामुळे काय ती बाजू सत्य नसते, आरोप होत राहतात। कदाचित हे आरोप मी जी आता परिस्थिती आहे, जी कायदेशीर परिस्थिती आहे ज्याच्यावरती मी निर्णय घेणार आहे, त्या निर्णय प्रक्रियेवरती प्रभाव पाडण्यासाठी कदाचित हे आरोप होत असतील। त्यामुळे अशा आरोपांकडे दुर्लक्ष करून आपण आपलं काम योग्यरित्या कायदेशीररित्या करत राहणं हेच अपेक्षित आहे आणि मी तसंच करणार। हिंदी में जानना चाहेंगे सर, सुप्रीम कोर्ट के जो आदेश है उससे बताया कि जिस व्यक्ति का संसदीय लोकशाही पर विश्वास है, जिस व्यक्ति का संविधान के ऊपर विश्वास है, वह व्यक्ति संविधान द्वारा स्थापित हर अंग का आदर करेगा, हर उस इंस्टीट्यूशन का आदर करेगा और उनके ऑर्डर्स का भी आदर करेगा। मैं संविधान को मानने वाला इस देश का एक नागरिक हूँ और इसीलिए मैं निश्चित रूप से सर्वोच्च न्यायालय हो, सेशंस कोर्ट हो, कोई भी न्यायालय हो, उनके आदेशों का आदर करूंगा और उनका भी आदर करूंगा। और ये कहते वक्त विधानसभा का अध्यक्ष होने के नाते मेरे ऊपर प्राथमिक जिम्मेदारी है कि मैं विधिमंडल का और विधानसभा का सोवरेनिटी यानी सार्वभौम्यता इसे कायम रखूं, इसे मेंटेन करूं और जैसे हम संविधान द्वारा स्थापित
सब इंस्टीट्यूशंस का आदर रखते हैं, वैसे ही लेजिस्लेचर भी संविधान द्वारा स्थापित एक इंस्टीट्यूशन है, अध्यक्ष भी उस संविधान द्वारा स्थापित इंस्टीट्यूशन के अध्यक्ष है, और इसीलिए उनका भी आदर रखना सभी इंस्टीट्यूशन और सभी लोगों का कर्तव्य है। जिस तरह से आपके ऊपर आरोप लगाया जा रहा है कि अपने पद का जो है ठीक तरीके से इस्तेमाल जो है सही दिशा में नहीं किया जा रहा, मैं ऐसे बिन बुनियाद के आरोपों के ऊपर कोई ध्यान नहीं देता, क्योंकि शायद ऐसे आरोप मैं जो अभी निर्णय करने वाला हूं, जो मेरे सामने हियरिंग्स है, उस निर्णय प्रक्रिया के ऊपर प्रभाव डालने का ये एक हथकंडा हो सकता है, और इसीलिए ऐसे बिन बुनियाद आरोपों के ऊपर मैं कोई ध्यान नहीं देता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।